होई 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 जन्म झाल्या दिनापासून नानाच्या शब्दामध्ये त्या घरी ऐकायला मिळतंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कुणी देऊ शकत नाही. कोण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार? कोण तुझ्या प्रश्नाचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार? होय करणार. कुणाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडतात? प्रत्यक्ष गोपाल कृष्णाच्या मुखातील हे शब्द. सारे जगाचा देव, सारा जगाचा हरी, देवा. हे भगवान, आयुष्यभर मी कोण आहे हा एकच प्रश्न तुला सतावत होता. सगळ्या जगाला तू आज सगळ्या हरिहर ब्रह्मांडाला विचारतोय मी कोण आहे. मी सूतपुत्र आहे, टाकलेला पोर आहे, मी राधेय आहे, नाही करणार तू कौंतेय आहे. समाधान वाटलं रे तुझ्या मुखातून निघाले शब्द ऐकून. गुरुच्या रणभूमीवर कर्ण उदयी उतरला. ओस पौर्णिमाचा शेवट स्वतःच्या हाताला करला. असं असताना माझ्या जन्माचं गूढ रहस्य सांगण्यासाठी भगवान आज तू प्रत्यक्षात आला. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे करणार. मी तुझ्या या शिबिरापर्यंत आलोय. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला कृष्ण समर्थ आहे. बोल, काय विचारायचंय तुला? मी सूतपुत्र आहे, नाही, मी टाकलेला पोर आहे. मुळीच नाही. मग मी कोण आहे? हे करणार. तू सूतपुत्र नाहीस, तू सूर्यपुत्र आहे. तू सूर्यपुत्र. राधेय नाहीस, तू कौंतेय आहे. तू केवळ पांडवातील पहिला पांडव आहेस. हे भगवान, तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. तू सूतपुत्र नव्हे, कर्ण तू टाकलेला पोर नव्हे, तू सूर्यपुत्र आहे. हे देवा, काय? मी जर सूर्यपुत्र आहे, साऱ्या जगाला प्रकाशमय करणारी देवता, तो सूर्यनारायण, त्याचा जर मी पुत्र, मग सांग मी अंतरात कोण आहे? हे करणार. कदाचित माझ्या मुखातील शब्द ऐकून तुला खंत वाटला असेल. याच्या पूर्वी हर वेळा तुझी माझी गाठाभेट झाली, पण या कृष्णाला आतापर्यंत तुला का नाही सांगितलं? का उत्तर दिलं नाही? काय सांगितलं हे नाही? करणार. तुझी आई साऱ्या जगाने माझ्या यावर चिंचोडे उडवले. होय, नको ते कधी शब्द करणारे आपल्या कानाने ऐकले. त्यावेळी भगवान कुठे होता, तू कुठे होता? हे दिलं नाही उत्तर. समाजाला दिलेला दुश्मन, समाजाला दिलेला शस्त्राच्या धारेखाली तुझी मान चोराचर देते. पण जगाचा दैव पर्याय तुझा देव तू तुझा मी तुला का नाही सांगितलं? का? मी कौंतेय आहेस हे प्रश्न आजच मी तुला का सांगतो, याला कारण आहे. तुझ्या हे करणं तुझी आई म्हणजे माझी आती. माझी आती म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या आई समान, आपल्या पित्या समान त्याची योग्यता आहे. जो मुलगा म्हणून जन्माला आला त्या मुलाला आपल्या आई वडिलांची अब्रू राखणं त्याचा धर्म आहे. जोपर्यंत तुझी आई तू मुलगा माझा आहेस हे सांगत नाही, तोपर्यंत मी बोलणं म्हणजे ते पाप आहे. आणि ते पाप जर मी केलं असतं तर उद्या समाजाच्या दृष्टीनं जग अपवाद झाला असता. उद्या सगळ्या समाजाला मला दूषण दिलं असतं. जोपर्यंत तुझ्या आईनं तू मुलगाही साधला हे मला कसं केलं नाही, म्हणून आज दिवसा पावे मी तुला एक अक्षरही सांगितलं.
मित्राचा देव तू. विश्वास कुठे काय चाललंय, कुठे काय घडतंय, साऱ्या जगाचा ध्यान तुला आहे. आई तुला सांगणार आणि तरुणीचे माझ्या जन्माचं गुण राहतं, तू मला कसं ज्यावेळी तुझ्या आईनं तुला सांगितलं मला जेव्हा कथन केलं तेव्हाच मी तुझ्यापर्यंत आलोय. तेव्हाच मी तुझ्यापर्यंत आलोय की तू पहिला पांडव आहेस, तू कौंतेय आहेस हे कथन करण्यासाठी, हे सांगण्यासाठी तू इथं आला. एवढंच नव्हे तर तुझ्या आईचा तुला संदेश आहे. काय म्हणू? आणि तो संदेश पोहोचण्यासाठी मी आलोय. कोणता संदेश? कारण उद्या जगविख्यात तुला व्हायचं असेल, त्या भरतखंडाच्या भरतभूमीचा राजा जर तुला व्हायचं असेल तर एकच साधन आहे, कौरव पक्ष सोड आणि पांडव पक्षात विला. ज्यानं माझं जीवन घडवलं, ज्यानं माझं जीवन उभं केलं, एवढं तरी तर ज्यानं कदाला रोज त्याच्या कडावर बसविला. त्याची माझ्या मस्तकावर ठेवला. कारण राजा हे साऱ्या जगाला दाखविलं. भगवान सांग रे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे. काय प्रश्न आहे तुला? त्या मित्राचा घात करू आणि आईच्या संदेशासाठी आई काय करावं हा तुझ्या मर्जीचा प्रश्न आहे. कारण मित्राचा घात कर आणि पांडव पक्षाला ये असं मी कधीच सांगणार नाही. कारण कुठलाही द्रोह कर म्हणून जर मी देवाला सांगितलं तर उद्या ब्रह्मांडात मोठा घोळ होईल. मी बोललेला एक शब्द जरी खोटा ठरला तर विश्वास हाहाकार माजेल. अरे ब्रह्मांड नायकच तू आहेस तेव्हा काय रे तुम्हाला सांगतोय. कर्ण मोडे, कर्ण वाकडा नाही. दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी गुरुच्या रणभूमीवर माझे मला द्यावे लागले. मला त्याची पर्वा नाही. तुझा निर्णय पक्का आहे. कौरव पक्ष सोडून तू पांडव पक्षाकडे येणार नाहीस हा संदेश मी तुला जरूर सांगेन. पण पुन्हा एकदा सांगतोय तुला, साम्प्रत्य परिस्थितीचा, तुझ्या जीवनाचा आणि विश्वाच्या भवितव्याचा विचार कर आणि निर्णय घे. भगवंता माई मला त्याची पर्वा आहे. जावंसं वाटतंय कारण तुझा संदेश तुझ्या आईपर्यंत जाईल. पण जाता जाता सूचना म्हणून सांगतोय. सूचना? हो सूचना म्हणून सूचना करताय. होय करणार. सांग अशी कोणती सूचना? करणार एक गोष्ट लक्षात ठेव, करणार सत्य तिथं जय. करणार सत्य तिथं जय आणि कृष्णा तिथं विजय हा ठरलेला उदयी मला उतरायचं आहे. हा योगायोग रे, योगायोग. बस एकच वाट पांडवासाठी 5 बाण. 6व्या बाणाचा नाही उपयोग करणार. हा पहिला बाण त्यासाठी दुसरा बाण मोठे फळाचा टेंबा मिरव. हा दुसरा बाण तिसरा बाण हा
हा बाण हा तुझ्यासाठी बस येते बाणाची ताकद. अजान बाहू धनुर्धारी पार्थ वारे पार्था माझ्या साम्यतेचा माझ्या योग्यतेचा म्हणजे तू धनुर्धारी पार्थ एकच बाण पार्थ. पाच पांडवासाठी पाच वार गुरुच्या रणभूमीवर कर्ण उतरणार उदयी रणभूमीवर कर्ण उतरणार. जय जयकार असो. उद्धार करण्याचा जय जयकार असो. जय जयकार असो. रात्रीची वेळ पाच बाणाची चाचपणी करत असताना तो आरावर आवाज ऐकत आहे. शब्द एखाद्या कानी बसवत आहे. हे उद्धार करणार हे दानशूर करणार भाग्य समजतोय माझं मी. कर्ण उदय रणभूमीवर जाणार आणि रात्रीच्या वेळी हे उद्गार जेव्हा माझ्या कानी घोंगताय. कुणाचा आवाज कोण हाका देताय. याच्या आपल्या या शस्त्रकारा फळून आलं. अरे वा कर्णाचं नाव लौकिक प्रत्येकाला माहित आहे. दानशूर करणं उदार करणं रात्रीच्या वेळी याच्या माझ्यापर्यंत हे याच्यात काय रे तुझी इच्छा बोल. याचक म्हणून आलास ना. या याचकाची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी हे नाशूर करणार तुझ्याजवळ मला वचन हवंय. हे दानशूर करणार वचन वचनाची गरज आहे. बोललेले शब्द सत्य करणारा कर्ण आपल्या चरित्राला जरा कलावून देणार नाही. वचनाची गरज नाही. काय हवंय सांग तुला. बोललेले शब्द सत्य करण्यासाठी ते वाटेल ते तुला करशील पण माझ्या मित्रा मनाच्या शांत होण्यासाठी माझं घाबरं झालं. त्याच्यासाठी मला तुझ्याजवळ वचन हवंय. आणि वचन दिलं नसेल तर हा याच्या विनमुख मुखानं माग जाईल. वचन नाही देणार माझ्या शब्दावर जर विश्वास असेल तू जाऊ शकते जा. पण जाताना सगळीकडे निंदा नाराजगी करेल. माझी इच्छा नाही पूर्ण होऊ शकली. हे करणार याच्या मुखातील शब्द बाहेर पडतायत. जर माझ्या इच्छेची पूर्तता केली नसेल तर तो जाऊन करणार उदारपणाचा करणार त्याच्या चारित्र्याला कलंक लागेल. अरे या जगाला मागून काय मागे. दान मागे द्रव्य मागे उच्च अलंकार मागे.
तुला वचन हवंय ना? जय वचन, जय वचन, जय वचन. काय तुझी इच्छा? बोल, काय हवंय तुला? या रात्रीच्या वेळी या तुझ्या शस्त्रगृहात तू काय करतोय? ही रात्रीची वेळ कर्ण सेनापती झालाय. उदयी कुळच्या रणभूमीवर कर्ण उतरणार आहे. बोल पांडवासाठी, बोल बाण. साध्या बाणाचा उपयोग करणं नाही करणार. बोल बाण, बोल बाण पांडवासाठी. त्याची चाचपणी करतोय. तुझ्या रणभूमीवर तू पांडवांशी युद्ध करणार आणि त्या 5 पांडवांच्या घातासाठी या बाणाची तू चाचपणी करतोय. पण करणार ज्या पांडवांच्या घातासाठी ते 5 बाण तू तयार केले ते पाहण्याची इच्छा आहे रे माझी. हे बाण पाहण्याची इच्छा आहे. हे याचका, हे माझे प्राण. 5 पांडवासाठी निर्माण केलेले 5 बाण म्हणजे माझे प्राण. याचका मी तुला देत आहे. हे पण बाण पाहून झाल्यानंतर माझ्या स्वाधीन कर. हे भगवान, हे भगवान. कोण आहे तो? देवदूत, यमदूत की काळदूत? या 5 पांडवांसाठी निर्माण केलेले बाबा कोण आहे तू? मी कोणी काळदूत नव्हे रे. मी कोणी देवदूतही नाही. कर्णाच्या पांडवांच्या घातासाठी जे तू 5 बाण तयार केले ते मी मोडले. कर्णा, त्या 5 पांडवांची माता आणि कर्णाबाळ तुझी रे आई. कोण? आई मरुडीच्या ऐकल्यानंतर हृदय भरून आलं रे माझं. मरेचा उमळा हृदय निर्माण झाला आणि म्हणून तुझ्या समोर उभी राहता क्षणी मैल प्रेमाचा निकष देण्यासाठी गेला. तोही तोही ही तुझी आई नव्हे, तुझी आई नव्हे. आई, मायेचा तुझी आई आहे तुझी. कर्णाची जन्म देणारी माता, कर्णाची जन्म देणारी आई. तू राधे नव्हे, मी राधे नव्हे. तू माझा बाळ कमते आहे. मुखातून निघालेल्या शब्दाला आवर घाल. कर्ण तुझा पुत्र आहे. मला सांग, तू जर माझी आई, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. जी माता ज्या मुलाला जन्म देते त्या आईचं कर्तव्य का? दे दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. तुझा प्रश्न रास्त आहे, नाही म्हणू शकत नाही. मग पण बाळ, यावेळी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मी देऊ शकत.
नाही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत. का? दुसरा प्रश्न, जे मूल जन्माला येतं त्या मुलाला आपल्या आई वडिलांचं नाव माहीत हवं. कोणत्या घराण्यात त्याचा जन्म झाला हे पूर्ण मुद्दे त्याला माहीत हवं. मग सांग, तू जर माझी आई, तू जर मला जन्म दिला तर सांग ग, या उकरड्यावर का फेकलं मला? एका प्रश्नाचा परिमाण करतोय रे तू माझ्यावर. तरीही आता माझी माता कोणती तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. का? माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर तू देऊ शकत मला नाही. काही बंधनं होते मला, हा? आणि ती बंधनं असल्या कारणानं मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. बहुत संशय वाटतोय तुला. मी तुला जन्म दिला, मी तुझ्या जन्माची आई आहे. तू म्हणतोयस की आई मी तर तुझा पुत्र आहे, तर माझा जन्म कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर या हद्दमागे मातेने तुला द्यावं. बाळ हे आजपर्यंत गुपित मी लपून ठेवलं होतं रे, कारण मला बंधनं होती. साऱ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात रे, पण आज खायला झाला माझा. उद्या रणभूमीवर युद्ध होणार आहे. कौरव आणि पांडव यांच्यात नाही रे राजा. सेनापती पद कौरवाच्या बाजूला तुला दिलं गेलं. आजपर्यंत 15 दिवस पांडवांच्या विजयाचे ठरले, पण उदयी उजाडणारा 16वाली पांडव आणि पांडव यांच्यात होणार आहे. कारण तू माझा बाळ आहे, पण तू पहिला पांडव आहेस रे. पहिला पांडव? हो. तुझा पुत्र? तू हा कौरव पक्ष सोड आणि चल पांडवांच्या बाजूला. दिला जाईल. एवढंच नाही तर सारे पाचही पांडव तुझ्या चरणाचे दास होतील. का नाही म्हणतोय अजूनही का तुला पटत नाही? काय तुला विचारतो? आग लावून त्या सुखाला, ते क्षणिक सुख मला नको आहे. आई म्हणून माझ्या समोरात तू उभी राहिली. कौरव पक्ष कर्णाने सोडावा, कौरवकीचे त्याला दिली व्हावं. नाही, कर्णाचं प्रीत धरेल. ज्यानं माझं जीवन घडविलंय त्याला मी वचन दिलंय, त्या गुरुच्या रणभूमीवर कर्ण उद्या सरसेनापती म्हणून उतरणार आहे. त्याच्या मित्राला दिलेल्या वचनेच्या पूर्ततेसाठी स्वतःचे प्राण पूर्ण केले. तुला सांगावंच लागेल. कारण आजपर्यंत ही गोष्ट मी कुणालाही नाही सांगितली. आजपर्यंत कुणासमोरही माझं मन नाही व्यक्त करू शकले. त्या गोष्टीची भीती वाटत नव्हती, पण आज मला भीती वाटते. कारण जरी मला विचारलं नसेल तरी तुझ्या जन्माचं गूढ रहस्य आज मला सांगायचं आहे.
बाळ, मी आजपर्यंत ही गोष्ट का लपवून ठेवली? कारण तुझा जन्म झाला तो कुमारी अवस्थेत. काय? कुमारी अवस्थेत? कुमारी अवस्थेत तुझा जन्म झाला. आणि म्हणून ही गोष्ट आजपर्यंत मी लपवून ठेवली होती. कुणालाही नाही सांगितलं की तू माझा पुत्र आहेस म्हणून. मनातल्या मनात मी जोरात होते. माझा जन्म कसा, मी कुमारी अवस्थेत तुला कसा जन्म हे ऐकायचंय. वंशीय राजकर्ते राजे सूर्यसेन यांचा कुस्वाधान्य करण्यासाठी जन्माला आलेली ही मुलगा. राजकन्यात माझा जन्म झाला. पण राजकर्ते सूर्यसेन आणि कुंतीभोज राजकर्ते हे जिवलग मित्र होते. भोजपुरते राजकर्ते कुंतीभोज याला संतान नव्हते. बरीच वर्ष लोटून गेली म्हणून ते एकदम संभ्रमित झाले होते. त्याला काही सुचत नव्हतं. त्याच वेळी मित्र प्रेमासाठी माझ्या पितृदेवतेने राजकर्ते सुरसेन यांनी आपल्या मित्राला वचन दिलं की कुंतीभोज, मला पहिलं जे अपत्य होईल ते अपत्य मी तुझ्या स्वाधीन करेन. काही का सुरसेन महाराजांच्या पुरुषार्थापासून पहिला अपत्य मी जन्माला आले. उसकं ज्ञान नव्हते, योग्य वयात तोडले आणि सुद्धा नव्हते. काही वर्षाची असेल मी त्याच वेळी सुरसेन महाराजांनी मला कुंतीभोज राजकर्त्याच्या स्वाधीन केलं. आणि मी जात असताना मी माझ्या बाबाला प्रेमाला मी मागे मला बाबाचा कामाटो. पण मित्राला दिलेल्या शब्दापोटी या कन्येने बापाजवळ मारलेला वेदना कमी पडला रे. शेवटी मला जावं लागलं. राज्य सोडून मी भोजपूर नगरीत आले. तिथं माझ्या राजकर्त्यांनी मला जवळ घेतलं. लहानाची मोठी करण्यासाठी तत्पर होतो. एके दिवशी दुर्वास महामुनीचं राजदरबारी आगमन झालं. ते आगमन एकाच गोष्टीसाठी, त्याला अनुष्ठान करायचं होतं. आणि म्हणून कुंतीभोज राजकर्त्याचा त्यांनी प्रश्न ठेवला. देवतांशी संघर्ष करण्यासाठी मानवाच्या बाबतीत होणारे कपट ते दूर करण्यासाठी दुर्वास महामुनींनी अनुष्ठानात आणि अनुष्ठान सुरुवात करण्यापूर्वी ते भोजराज करत्यांच्या माझ्या बाबांच्या मुखातून निघाले शब्द, बाळ कुंती, या दुर्वास मुनीची सेवा करण्यासाठी तुला तत्पर व्हावं लागेल. जन्म देणारे बाप नसले तरी कर्माचे बाप होते माझ्याचे. महामुनीची सेवा करण्यासाठी त्या रस्त्याचे लागत होतं ते देण्यासाठी मी तत्पर होत होते. दिवस लुटून गेले. दुर्वास महामुनीचे अनुष्ठान आखलं होतं ते पूर्ण झालं. आणि एके दिवशी पुढे शेतात असताना मी त्यांच्या पायाशी नतमस्तकाने पाया पडले. दुर्वास महामुनी, तुम्ही लग्नावर जाऊ, मला अजूनही तुमची सेवा करायची आहे. त्यांच्या मुखातून निघाले शब्द, बाळ, माझं कर्तव्य पूर्ण झालं, मला जावं लागेल. जाण्यापूर्वी सांग, तुला काय हवंय माग माझ्याजवळ. नाही, मला काही नको. मला तुमची सेवा करायला मिळालं तेवढंच पुरे.
त्यांच्याच मुलाचं निघाले शब्द. बाळ आजपर्यंत तू माझी सेवा केली, भक्ती केली, आणि म्हणून तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन मी तुला पाच मंत्रांची प्राप्ती करून देते. योग्य वेळ जेव्हा तुला गरज भासेल त्यावेळी या मंत्राचा उपयोग कर. कालांतराने ते निघून गेले. आणि एके दिवशी किती दिवसाची दूर जात असताना अशी सहज गच्चीवर मी उभे होते. गच्चीवर उभी असताना सूर्यनारायण हळूहळू वर येत होता. सूर्याची किरण माझ्या नजरेसमोर पडत होती. सहज मी तुला नमस्कार केला. आणि बोलता बोलता बाळ, ज्यांनी ते 5 मंत्र दिले होते त्या एका मंत्राचा सहज उच्चार माझ्या मुखातून झाला. तो मंत्र होता तो सूर्य मंत्र. मंत्राचा जप करत असताना वेगळी होती. हळूहळू 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 माझ्या जवळ येत होती. मी गच्चीवर उभी असताना समोर येऊन टेकली आणि ते तेजस्वी रूप पाहिलं. आणि त्या व्यक्तीनं त्या देवतेनं माझ्याजवळ म्हणतात मोहक रूपानं माझ्याजवळ पाहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू आपल्या भाऊ माझ्या मला घेण्याचा प्रयत्न करत होते. मी पाया पडत होते. देवते माझ्या जवळ येऊ नकोस, मला स्पर्श करू नको. कारण या कुमारी अवस्थेत तू मला स्पर्श केलास, तुझा माझा पाठीवर प्रयत्न केलास. एका कुमारी अवस्थेला कलंक होता म्हणून मी पाया पडून त्याला सांगत होते. त्या सूर्याच्या रूपानं त्या सूर्य देवतेनं कुठलाही विचार न करता आपल्या गर्भाच्या साह्यानं तो गर्भ माझ्या हात तोडला. आणि ती सूर्य देवता आशीर्वाद देऊन निघून गेली. थोडे दिवस निघून गेले. निसर्ग नियमाप्रमाणे स्त्रीच्या बदल व्हायचा असतो. स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर स्त्री गर्भधारणा झाल्यानंतर जो बदल होतो तो माझ्या जीवनात हळूहळू व्हायला लागला. मला काहीच कळत नव्हतं. पण जी माझी आवडती दाशी धात्री तिच्या ते लक्षात आलं आणि सर मला म्हणाली, हे कुंती, हा तो बदल आहे. कारण तू गर्भवती आहेस आणि या कुमारी अवस्थेत अशा वेळी जर तू गर्भवती आहेस हे जर कुणाला कळलं तर जगनिंदा होईल, आई बापाची अब्रू जाईल. एवढंच नव्हे, आणि ती आई बापाची अब्रू गेल्यानंतर तर काय होईल हे सांगता येणार नाही. तिनं मला सांगितलं, ज्या दुर्वास मामनीने एकांतात आपल्याला नुकसान केलं होतं तिथं तू पडून घे. आणि मी म्हणून बाबांजवळ सांगितलं की मला थोडा वेळ एकांतात राहायचंय. ज्या दुर्वास महामुनीची मी सेवा केली, ज्या अनुष्ठानाला बसले होते तिथंच मला थोडे दिवस राहायचंय. तिकडं कोणी येता उपयोगाचं नाही. फक्त माझ्या भेटीसाठी येईल ती माझी शिवलक दासी. कालांतरानं थोडे दिवस निघून गेले. त्यांना निसर्ग नियमाप्रमाणे 9 मास 9 महिने पूर्ण होतात, 9 घटिका पूर्ण होतात. रात्रीच्या वेळी प्रसूत झाले, तेव्हा विसरून गेलेले. आणि ज्यावेळी प्रसूत झाले त्यावेळी तुझी ती मूर्ती बघितली, तुला ते कोमल रूप बघितलं. काय करू, काहीच करत नव्हतं.
या अवस्थेत हे जर कुणाला कळलं असेल तर जग निंदा होणार. आपल्या जन्म देणाऱ्या बापाची निंदा होणार आहे. एका कुमारी अवस्थेत या कुंतीनं मुलाला जन्म दिला म्हणून त्याच वेळी धात्री जी माझी दाशी तिनं मला सुचविल, हे कुंती, अशा अवस्थेत या बाळाला जर तुला कवटाळत तू राहिलीस तर थोडं काळ याचा विचार कर आणि तिला सुचलेल्याप्रमाणे एका बंद पेटीत तुला मी भरलं रे तिथं आणि तुला बंद पेटीत मारू शिवाय नदीचा प्रवाह तुला सोडून दिला. माझ्या जन्माचं खूप रहस्य. आज जन्म देणारी माता मला कदर करते आहे. सांग, अनेक प्रश्नाचा भडीमार मी तुझ्यावर केला असता पण वेळ नाही. पहाटेची वेळ मनात थोडक्यात सांग, हे माता पिता ज्या मुलाला जन्म देते, मूल जन्माला येतो त्या मुलाचा दोष की आई बापाचा दोष? नाही बा, मूल जन्माला येतं यात आईचाही दोष नसतो, त्या मुलाचाही दोष नाही. त्यावेळी त्या परिस्थितीचा दोष होता. जर आई बापाचा दोष नाही, मुलाचा दोष नाही. बापाच्या प्रतिष्ठेसाठी, बापाच्या स्वाभिमानासाठी, बापाच्या चौरीचा कलंक लागू नये म्हणून त्या मुलाला जन्म दिला. त्या पोराला आज त्या पाण्यात जोडीला तिथं काय आली? कशासाठी आली? सांग. कौरव पक्ष सोडली पांडवा पक्षाने. वेळ गेली, वेळ माग पडली. कर्ण बदलणारा नव्हे, मायेचा उमळा हृदय निर्माण झाला म्हणून मुलाला भेटण्यासाठी आली. माझ्या समोर उभी राहू नका. आई नव्हे तू, माता नव्हे, जाऊ जन्मातून वहिनी नव्हे, वहिनी. माझा तेरे नाही बनत नाही. एकदा मला आई म्हणतील का रे? अजून तरी तुझ्या डोळ्यात आज किती दिवस आई एक शब्द ऐकण्यासाठी उत्सुक झालंय माझं पण. कर्ण हा काय करतोय? जन्म देणारी माता तुझ्या समोर उभी आहे. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप केवळ तुझ्या आईला झाला. संधी वाया घालू नका. त्यावेळी तरी आई म्हणून वेळेत तिला आई, आई, आई. आता तुझी माझी भेट झाली. बाज मुलाला हातविलं, खेळविलं, नाचविलं, अग्याही गीत म्हटलं, पण या कर्णाच्या मनाच्या समाधानासाठी एक तरी अग्याही गीत म्हण. तुझ्या पुरुष मांडीवर मला शांत शेवटची इच्छा आहे तुझी. आई
मला प्रेमानं पुरी जवळ घेतलं. 5 मुलांना मांडीवर घेऊन ते मांडीवर झोपलं, त्यांच्यासाठी अंगाई गीत गायलं. आणि माझ्यासाठी एक गाणं. नाही तुझी इच्छा पूर्ण नाही निज बाळा रे, गाणे गाते आई घरी आता गाई पहाटेचा डंका वाजताय. ए भारी सुंदरी भारी म्हणताय. जा, जा, कशाला तुला एवढं जा. तुझ्या नेण्यातून पडलेल्या अक्षराला आज माझ्या डोक्यावर अभिषेक झाला. माझ्या ठरला कळलं. जा, मला तुम्ही दिलेलं वचन अजूनही अपूर्ण राहिले. ते वचन तुला पूर्ण करायचंय. कोणतं वचन? तू मला म्हटलं होतं की तुझी असेल ती इच्छा पूर्ण करी. वचन दिलं नाही. ही आई, ही हक्कभागी माता, ही आपल्या बाळाचा भाव मागण्याची कल्ला उद्याच्या युद्धाच्या ठिकाणी माझे 5 मुलं म्हणाले. आई शोभलीस, मागून काय मागितलं? माझे 5 पांडव जगात जिवंत राहिले पाहिजे. आई 6 मागितले असतेस तर कर्णाला संकटात घातलं असतं. पण मागून काय मागितलं? 5 पांडव, 5 पांडव, 5 पांडव. आई कर्णानं तुला वचन दिलंय. दिलेल्या वचनाला कलंक नाही लावणार. आई 5 पांडव तुझे जिवंत राहतील. ते कसे ते ऐक. धर्मभिन्न कौसादेव या नागपूरच्या रणभूमीवर मारण्याची संधी जरी मला मिळाली तरी नाही त्यांचा मी शेवट करणार. माझ्या सौम्यतेचा
माझ्या योग्यतेचा एक अजान बाबू धनुर्धारी पार्थ धनुर्धारी पार्थाच्या हातून कर्णाचा शेवट झाला तर तुझे पाटाचे 5 जिवंत राहिले आणि न जमीन काय कर्णाच्या हातून धनुर्धारी पार्थाचा शेवट झाला तर कौरव पक्ष सोडी आणि पांडव कटकाला मिळणी होईल पण आई असं होणार असंभवी जा तुरीच्या रणभूमीवर उदय करणं उसळणार आहे अखेरची इच्छा Terima kasih.